श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषोत्तम मासानिमित्त अधिक मास महात्म्य या पोथीचे जे वाचन व श्रवण करत आहोत, त्यामधीलच अध्याय 29वा श्रवण करणार आहोत. यामागील व्हिडिओज देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. ते सर्व अध्याय व त्यामधील कथा सर्वांनी जरूर ऐकाव्यात. चला तर मग आजच्या सेवेला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी हे नारदाला अधिक मास महात्म्य याचे महत्त्व सांगत होते. त्यात अनेक कथा त्यांनी सांगितल्या. ते पुढे म्हणाले की राजा गुणसुंदरीसह वनात गेला. तेथे त्याने अधिक मास प्राप्त होताच पुरुषोत्तमाच्या प्रित्यर्थ फार कडक असे व्रताचरण केले आणि त्यामुळेच त्या दोघांना स्वर्गात नेण्यासाठी तेथे दिव्य विमान आले. त्यात पुण्यशील व सुशील या नावाचे विष्णुदूत होते. तसेच अप्सरा देखील होत्या. स्वर्गीय गायन चाललेले होते आणि या विमानामध्ये बसून हे दोघे राजा राणी गोलोकास गेले. नारदा एका वानराकडून देखील पुरुषोत्तम मासामध्ये नकळत स्नान व उपवास घडला आणि त्या योगाने तोही उद्धरून गेला. त्याचीच कथा मी तुला सांगतो, ती तू ऐक. तू नवल करशील की मानव योनीतच नव्हे तर मर्कट योनीत देखील या अधिक मासाच्या व्रताच्या प्रभावाने वैकुंठामध्ये गती मिळते, हे विशेष आहे. ती कथा म्हणजे केरळ देशामध्ये एक चिक्कू असा धनलोभी ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण पैशांचा अत्यंत लोभी होता. एक कवडीही कोणाला तो देत नसे. फक्त पैसा कसा मिळेल व मी तो कसा साठवून ठेवील याचीच चिंता तो करत असायचा. अतिशय गलिच्छ राहायचा, भिक्षा मागायचा आणि भिकारी समजून लोक त्याला जे द्यायचे ते जमवून तो ठेवायचा. त्याचप्रमाणे तो लोकांना फसवायचा देखील. सत्कर्म एकही करायचा नाही. एकदा एका माळ्याने आपले मळे सांभाळण्याचे काम त्याला दिले. तेथेही तो फलादी माल चोरून विकायचा व मालकाला फसवायचा. तो अतिशय कद्रू असा ब्राह्मण 87 वर्षे जगून अचानकच मरण पावला. तेव्हा यमदूतांनी त्याला यमाकडे नेले. जाता जाता त्याला त्यांनी फार मारले. यमाने चित्रगुप्ताला त्या ब्राह्मणाचे पापपुण्य विचारले. त्या ब्राह्मणाला त्या वेळेपर्यंत फारच पश्चाताप वाटू लागला होता, कारण त्याने काहीच पुण्य प्राप्त केलेले नव्हते. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी दृढधन्वा नरेश राज्य स्थापनेया पुत्रास स्वपत्नीसह गेला वनास. ऐशी कथा जाहली. आता पुढील वृत्तांत सांगतो तो ऐका समस्त. नारायण मुनी नारदा प्रत प्रेमे कथित साक्षेपे. म्हणे गा नारदा ब्रह्मात्मजा. मग तो दृढधन्व महाराजा पुढे जाता जाता सहजा गंगा तीरी पावला. ते परम पवित्र स्थान पाहुनी तेथेची राहिला जाण. उभयंता त्रिकाळ गंगात स्नान नित्य नेमान करुनिया. स्वधर्मकृत सर्व सारुनी रमत सती भगवद्ध्यानी. कंदमूल फले भक्षुनी उपजीविका चालवित. ऐसे लोटता कित्येक दिवस आला श्री पुरुषोत्तम मास. जो साक्षात पुरुषोत्तम मास प्रिय विशेष असे पै. तैत्या माझी यथा विधान चालविले तपानुष्ठान. पुरुषोत्तम मासी रात्रंदिन अंतरी स्मरत दोघेही. त्यात तो स्वये राजेश्वर ऊर्ध्वबाहू निराधार. एकेची पादांगुष्ठावर सदा उभा राहुनिया. दृष्टी लावणी आकाशात मुखे श्रीकृष्ण नाम वदत. निराहार ऐसा सतत व्रत करीत साक्षेपे. तेव्हा तयाची ती कांता गुणसुंदरी महापतिव्रता. पतीच्या सेवे माझी सर्वथा तत्पर सती जाहली. ऐसे करिता तपोनुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण. तव तेथे आकाशातून दिव्य विमान पातले. नाना रत्नांच्या दिव्य कांती त्याही प्रकाशली वनक्षिती. स्वर्ण किंकिनी रुणझुन वाजती माझी नाचती देवांगना. पुण्यशील सुशीलाभिधान आत सती पुरुष दोन. ऐसे ते सुंदर देवयान अकस्मात पातले. तया पाहुनी दृढधन्वराय पत्नीसह झाला साच्चर्य. आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तत्काळ वंदिले. मग त्या सुशील पुण्यशीलांनी ती उभयंता राजा राणी
सत्कारपूर्वक त्या विमानी स्वहस्ती धरुनी बैसविली. तैते विमान आकाशमार्गे उपरी चालले मनोवेगे. तो राजा राणीची सर्वांगे परमदिव्य जाहली. स्वर्गादी लोका अतिक्रमुनी विमान गेले गोलोका लागुनी. पुरुषोत्तमाच्या सन्निधानी राजा राणी पावली. ऐसा तो दृढ धन्वा भूप अधिक मासी आचरला तप. तेने होऊनी दिव्य स्वरूप गोलोका प्रतपावला. आणि तो तप करिता असता तत्पत्नी जी पतिव्रता. तिने पतीची सेवा सर्वथा केली असे अधिक मासी. तेने पुण्यती राणी ही तत्क्षण गोलोका प्रतपावली जाण. नारदा मी अधिक मासाचे पुण्य काय वर्णू एकमुखे. पुरुषोत्तम मासा सम जगी काहीच नाही उत्तम. त्याचा स्वामी श्री पुरुषोत्तम म्हणून परम श्रेष्ठ तो. अधिक मासा लागी सेविता जे अत्युत्तम फळे हाता. ते सहस्र जन्म ही तप करिता प्राप्त नव्हेची साचार. पुरुषोत्तम मासा ठाई कोणत्याही निमित्ते नराही. स्नानदान जपादी काही सत्कर्म केले असतापा. त्याच्या पुण्य प्रभावेसी कोटी जन्मकृत पापांचे राशी. तत्काळ जावनी विलयासी गोलोकासी पावतात. जेवी एके शाखा मृगासी नेनतपणे अधिक मासी. 5 दिवस शीत निरेसी सहज स्नान घडताच. त्याची प्राक्तन कर्मे सकळ विलय पावनी तत्काळ. श्रीकृष्णा परितो निर्मळ दिव्य देही जाहला. आणि सवेची विमानी बैसून गोलोका प्रति गेला जाण. आधी व्याधी जरा मरण जेथे नसती कदाही. तस्मात सर्व मासाहुनी परम श्रेष्ठ मास पुरुषोत्तम. तयान सेवितो नराधम महामूर्ख जाणीजे. आणि जे त्या मासा लागुनी स्नानदान जप होमांनी. तैसेच नाना व्रत नियमांनी विधिपूर्वक सेवितात. ते कृत्य धन सकळ तयांचे जन्म होऊनी सफळ. यह परलोकी सर्व काळ सुखची अचळ भोगिती. ऐसी नारायण ऋषीची वाणी ऐकोन चकित नारद मुनी. पुनशः तया हस्त जोडोनी मधुरवाणी विनवीत. अहो ह्या सकळ विश्वाठाई सर्व अर्थ साधण्याविषयी. नृजन्माची उपयोगा येई ऐसे सर्वाही बोली जेते. ऐसे असता आजी आपण कथिले की व्याज स्नाने करून. शाखा मृगही उद्धरोन मुक्त तत्क्षण जाहला. तरी त्याची ती कथा समस्त मज सांगावी लोकहितार्थ. तो शाखा मृग कोण किमर्थ कैसा कोण कोठे उद्भवला. वसत होता कवने देशी स्नाने घडली कोठे त्यासी. व्याज स्नाने अधिक मासी काय पुण्य लाभले. ते सकळही विस्तारून सांगावे आता मज लागून. कथामृतापणापासून ऐकता धनी पुरेना. ती देवर्षींची ऐकोनी वाणी तया सांगत नारायण मुनी. केरळ देशा माझी कोणी एक द्विज राहतसे. तो महालोभी सर्वत्र फिरत मधुमक्षिके परी सतत. दक्ष असे धनसंचयार्थ धनची अत्यंत प्रिय त्यासी. सदन्न किंवा सद्वसन कदाही नाही भोगिले तयान. श्राद्ध पूजा देवकृत्य सन तेही कदा न करीच. कीर्तीसाठीही नाचरे काही पोष्यवर्गही न पोषी कदाही. अन्याय संचित धन सर्वही पूर्ण ठेवी भूमीत. यद्यपि जाऊ लागले प्राण तरी नवेची तयातून. वेयाचे नाम काढितात तक्षण तयाचे प्राण घुटमळती. ऐसा तो कृपणात्यंत म्हणून त्यासी कदर्य म्हणत. तयाचे नाम पितृकल्पित चित्रशर्मा ऐसे असे. माघ महिन्यात तिलदान कार्तिक मासी दीपदान. वैशाखा माझे धान्यदान स्वर्णदान व्यतिपाती. रजतदान वैधृती दिनी सर्वदाने रवी संक्रमणी. आणि अन्यही दाने अन्य पर्वी पुण्यकारक आहेत. परी त्यातून तये कधीही एकही दान केले नाही. आणि चंद्र सूर्य ग्रहण समयी जपादी काहीच नाचरिले. कैशीही पर्वणी आली तरी स्वये सत्कर्म काही न करी. पापात्मा दुराचारी धनची अंतरी चिंतित. अंगावरी न घे वसन वर्ष शीता तप करी सहन. सर्वांग जर्जर कृष्णमळीन पाहता मन कंटाळे. धनलोभे भूतळी फिरत जो जो भेटे तयासी याचित. मुखे दीनवाणी वदत पाणी काढीत नेत्रातुनी. रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार.
गोदोहण मात्र काळभर कोठेही स्थिर न राहे. ज्याच्या सन्निध जाई ते धिक्कारिती सर्वही. तेने उद्विग्न होऊनी सदाही हिंडत राही सर्वत्र. ऐसा तो नष्ट कदर्य देखा तयांचा मित्र कोणी एक. माळाकार वाटिका नायक वाटिके माझी राहतसे. तेथे तो कदर्य जाऊन वारंवार करीत रुदन. आपुले दुःख त्या मित्रा लागून संपूर्ण कथिता जाहला. म्हणे गा सकया करू काय आता न चले माझा उपाय. दुर्भाग्याचा झाला उदय दुःख हृदय कडत आहे. नगरवासी जन समस्त मज तिरस्कारी ती सतत. यास्तव आता त्या नगरात बसाया समर्थ मी नव्हे. कोठे भिक्षा मागुनी पाही जरी शुष्कांना मिळविले काही. तरी ते पकवाया स्थळ नाही म्हणून उपाशी मरत आहे. पुढे कर्तव्य न सुचे एक माझी मेटे बसली देख. ते तयाचे दीन वाचित ऐकोनिया सर्वही. तो माळाकार वाटिकानाथ कृपे कळवलला अत्यंत. आणि तया मानुनी शरणागत दया करिता जाहला. म्हणे कदर्या तू सांप्रत सुखे राहे या वाटिकेत. ऐसे मित्राचे ऐकोनी भाषित कदर्या अत्यंत आनंदला. आणि त्याच दिवसापासून तेथे वसता झाला जाण. सतत माळ्या निकट राहून आज्ञा पाळीत तयाची. आणि तो जे काम सांगे ते करुनी दावी वेगे. रात्रंदिन झटुनी स्वांगे वाटिके लागी रक्षित. तेने योगे तो माळाकार विश्वासला कदर्यावर. बहुतेक सर्वकार भारत या हाती ओपिला. आपुलिया हाता खालती तयासी केला वाटिकापती. सर्वात्म भावे तयावृती जडली प्रीती अत्यंत. जैसा बंधू किंवा तनय तैसाच हा कदर्य. ऐसा अंतरी केला निश्चय सर्व संशय सोडिला. मग सकळ चिंता टाकून राजगृहा गेला माळी आपण. तेथेच तयास कार्य मिळवून सदा राहावे लागले. तै पराधीन ते पण त्या माळ्यास मिळेना वाटिकेत जाण्यास. परी कदर्यावरी दृढ विश्वास म्हणून निश्चिंत असे तो. इकडे कदर्य काय करीत पक्व फळे काढून समस्त. स्वय आनंद यथेच्छ भक्षित उरली टाकीत विकुनिया. तयाचे जे का द्रव्य येई ते सर्व गाडी भूमी ठाई. अंतरी पापाची भीती नाही सर्वदा राही निशंक. जेव्हा केव्हा पक्षमा शांती वाटिकेत येऊनी वाटिकापती. फळार्थ पृच्छी त्या कंदर्या प्रती तै तो तया ते सांगत. मी तो नित्य नगरी फिरवून भिक्षांनीची पोट भरून. तुझी वाटिका रात्रंदिन रक्षित आहे साचार. तथापि दृष्ट पक्षी सांप्रत बहुतेक फळे भक्षितात. त्यातील कित्येक पक्षी येथ म्या मारून या टाकिले. त्यांची मासे आणि पिसारे सर्वत्र पडले हे सारे. ऐसे बोलून तेने स्वकरे दाखविले त्वरे उचलून या. ते पाहुनी तो वाटिकापती मालाकार त्या कदर्यावरती. पूर्वीपेक्षेही विश्वासोनी अति निघून जाता जाहला. तैपासून तो दुष्ट कदर्य अत्यंत चीर होऊन निर्भय. पूर्वीहूनही अधिक चौर्य करू लागला साक्षेपे. ऐसा क्रम चालता सतत संवत्सर लोटले बहुत. कदर्याचा आयुष्यात सन्निध प्राप्त जाहला. 87 वर्षे झाली पूर्ण तो कदर्य पावला मरण. तयाच्या जीवात्म्यासी बांधून यमदूत घेऊन चालले. वाटिके माझी राहिले प्रेत कोणीच मनुष्य नाही तेथ. कोण तयासी अग्नी देत ठाईच कुजले सर्वही. असो पापाची दारुण गती भोगल्या विन चुकेती. ऐसे वेदवत्ते बोलती त्यांची प्रचिती आली तया. ते यमधर्माचे दूत क्रूर जीवासी ताडिती वारंवार. मुदगरांचा मार कठोर यातना घोर सोसवेना. तैतो जीवात्मा हा करीत कृतकर्मासी आठवित. म्हणे हो हे माझे अद्भुत केवढे पहा अज्ञान. देवांसी ही दुर्लभ परम जे भरतखंडी नरजन्म. ते मज तेथे अत्युत्तम प्राप्त झाले असुनिया. धनलोभे म्या काय केले सर्व जन्म व्यर्थ दबडले. चिरकालार्जित ते सगळे धनही ठेविले भूमीत. आता मी झालो पराधीन काळपाशी पावलो बंधन. मानव जन्माते पावून काहीच पुण्य नाचरलो. कधीच दान न दिले काही अग्नीत हवन केले नाही. बैसोनी पुण्य वना ठाई तपही नाही आचरिले. मकर मासा माझारी नालो नाही गंगानिरी. की अधिक मासांती त्रिदिनी तरी नाहीच केले उपवास. कार्तिक स्नानही नाही केले शिरोरही नाही पोशिले. कष्टार्जित द्रव्यही वहिले व्यर्थ घातले भूमीत. जीवासी कष्टविले सदाही कधी सुवस्त्र नेसलो नाही. नानाविध अन्य कदाही जठराग्नी नाही शांतविला.
ज्ञाती बांधव स्वजन भाचे मामे जामात नंदन, पिता माता अनुज ब्राह्मण सती पत्नी आणि कन्या, या सम्या जन्मात एकदाही मिष्टान्न जेऊ घातले नाही. मज समया त्रैलोक्या ठाई महामूर्ख कोण आहे. ऐसा कदर्य विलपे बहुत यमदूत तयासी ओढीत नेत, वायू वेगे मार्ग क्रमित यमपुरीत पावले. आणि जेथे साक्षात सूर्यतनय बैसला होता धर्मराय, तयांपुढे तो दुष्ट कदर्य पाशबद्ध उभा केला. तया पाहुन या कृतांत पुसता झाला चित्रगुप्ताप्रत, ती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधार, सज्जन श्रोत्या एकोत चतुर 29 गोडहा. इति 29 श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः.